बांग्लादेश सरकार मुर्दाबाद, बांग्लादेश सरकार मुर्दाबाद, वंदे वंदे। हिंदू धर्मावर जे भाषा म्हणजे बांगलादेशवर जे संकट आलं आहे ते खूप शर्माची गोष्ट आहे की आमच्या हिंदू समाजावर बांगलादेशवर जे अत्याचार करण्यात येत आहे, त्यांना मारण्यात येत आहे आणि त्यांच्या प्रती जे एवढा संघर्ष करत आहे खूप चुकीचं आहे। आम्ही भारताच्या देशामध्ये सगळे एकत्रित राहतो आणि सगळ्यांना एकत्रित घेऊन चालतो, सर्व समाज आम्ही एकत्रित घेऊन चालतो। तसे बांगलादेशवाल्यांनी पण आमच्या समाजाला तिथे एकत्रित घेऊन चालायला हवं होतं, पण आता त्यांनी जे आपले कदम उचलले आहे त्याच्यावरती खूप आम्हाला नुकसान झालं आणि आम्ही आता जन आक्रोश करणार आहे आणि भारतामध्ये आम्ही आता जन आक्रोशवर रहना है। ये जो हिंदुओं पर अत्याचार हो रहे हैं, हमारे देश के बाजू में बांग्लादेश और बांग्लादेश के साथ ही हमारे यहाँ पर भारत में भी जहाँ जहाँ हिंदुओं पे अत्याचार होगा, अब उसका परिणाम देखेंगे कि जैसा हिंदू समाज आज 72 जाति के लोग यहाँ पर एकत्रित हुए, सकल समाज के बैनर तले आज ये कार्यक्रम हुआ। आपने मंच पे भी देखे होंगे, तो 72 जाति से, हर जाति से एक एक व्यक्ति का नेतृत्व यहाँ हो रहा था, उन्हीं के नेतृत्व में ये आज आयोजन हुआ है। और जब जब अब हिंदुओं पर अत्याचार होगा, हिंदू समाज अब ऐसे ही जवाब देगा। अब हिंदू समाज जागरूक हो गया है, हिंदू समाज एकत्रित हो गया है, इसीलिए मैं समस्त हिंदू समाज का प्रार्थना धन्यवाद देता हूँ कि जैसा आज उन्होंने अपना परिचय हिंदू होने का दिया है, ऐसा ही जब जब हमारे देश पर या हिंदू समाज पर अत्याचार होगा वो ऐसे संगठित हो। बांगलादेशमध्ये जे अल्पसंख्याक समाज आहे ते हिंदू आहे, बौद्ध आहे, जैन आहे, ख्रिश्चन आहे, हे सर्व लोकांवर ज्या प्रकारे अत्याचार होत आहे त्या विरोधात आम्ही आमच्या सरकारला एक निवेदन म्हणून हे यात्रा आम्ही काढली। कारण की आता जी सरकार आहे बांगलादेशमध्ये, आत्ताची सरकार नंतर जे सरकार येईल ते कट्टरपंथी सरकार येईल, तो अत्याचार आणखीन वाढेल, म्हणून हे आमचं संघटन निवेदन देत आहे।